नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सातारकर किचन. आणि आज आम्ही आलो आहे माहेरी. भरणी श्राद्धाचा कार्यक्रम होता. आता भरणी श्राद्धाचा कार्यक्रम झाल्यावर आम्ही आलो आहे आमच्या माहेरच्या डोंगरात. आणि तिथे असा मस्त निसर्गरम्य परिसर आहे. खूप छान तलावसुद्धा आहे आणि खूप छान अशी टेकडी आहे. आणि तिथून हा असा निसर्गरम्य परिसर खूप छान दिसतो. जेव्हा जेव्हा आम्ही माहेरी येतो तेव्हा या तलावावर येतो. आणि यंदा तर भरपूर पाऊस झाला आहे, त्यामुळे तलावामध्ये भरपूर पाणीसुद्धा आहे आणि सगळीकडे हिरवगार आहे. खूप छान वाटतं, मन प्रसन्न होऊन जातं. एवढी छान हवा, मोकळी हवा. या हवेत, वातावरणात थोडा वेळ बसलं की मनाला अगदी शांत वाटतं. आम्ही जेव्हा लहान होतो, शाळेत जात होतो, तेव्हा या डोंगरामध्ये गुरं चारायला घेऊन यायचो आणि सगळी मुलं मुली असायचो, त्यामुळे खूप मज्जा यायची. तर इकडे बघा, भावाच्या मुलांनी आणि बहिणीच्या मुलींनी पोहण्याचा आग्रह धरला, म्हणून भावाने पण त्यांना पोहण्यासाठी तलावामध्ये तयारीने घेऊनच आला होता. भावाची मुलगी छान पोहते, तिला स्विमिंग क्लास सुद्धा लावले आहेत. आणि ही आली बघा बहिणीची मुलगी. यांचा मस्त पोहण्याचा कार्यक्रम चालू आहे. पोहण्याचा आनंद घेत आहेत. आणि तलाव सुद्धा खूप मोठा आहे, खूप पाणी आहे, त्यामुळे आता भावाला सुद्धा यांच्या बरोबर पोहायला लागणार आहे, कारण बहिणीच्या मुलींना जास्त पोहता येत नाही. माझ्याकडे ये, माझ्याकडे जोरात नाही बघत तो पोहतोय तसा. नकोय, ए मामाकडे नको, इकडे ए नको, तुम्ही नका जाऊ. हा, इथले इथं पोह. श्रेया, तुझं पण नाही दम पुरणार पलीकडे जायला. नाही शक्य आहे का? अंतर थोडं नाही पुरणार. मावशी कुठली ग? काय करतेस मावशी? कुठली व्हिडिओ करतेस? मावशी तू माझी बहीण, आम्ही बहिणी सख्या जावा आहे. पण करते, पण आम्ही एकत्र राहत नाही. ती दुसऱ्या ठिकाणी राहते आणि मी गावात राहते. पण कुठे कार्यक्रम असला की आम्ही दोघी बरोबरच जातो. फिरायला जायचं म्हटलं तरी आम्ही सर्वजण बरोबर जातो. आता जी बाय करून गेली ती माझ्या बहिणीची छोटी मुलगी आहे आणि मोठी मुलगी. अशा तिला 2 मुली आहेत आणि खूप मस्ती करतात. तर बघा, इथे आम्ही आलो आहे टेकडीवर आणि टेकडीवरून सुद्धा किती छान निसर्ग दिसत आहे. यांची बघा सेल्फी काढायची चालली आहे. जिकडे जावे तिकडे सगळ्यांना फोटो आणि सेल्फीचा नाद असतो. असा निसर्ग बघायचा म्हणलं की डोंगरात तलावाच्या कडेला गेलं की निसर्ग किती छान दिसतो. असं करायचं, असं करून बसायचं, बघा ह्यांचं काय चाललंय, सेल्फी काढायची, शूटिंग करायचं, कुणाचं फोटो काढायचं चाललंय. तर कोण टेकडीवरनं खाली उतरतंय, परत माघारी येतंय.
मस्त धमाल मज्जा चालली लहान मुलांची आमची तू सुद्धा. कर, मी तुला सांगते आवाज कसा घालवायचा त्याचा. इनशॉट वरून घालवायचा. सगळ्यांचं एन्जॉय करून झालं, फोटो काढून झाले, शूटिंग करून झालं, धमाल मस्ती सुद्धा करून झाली. टेकडीवर पळापळीचा शुन्ना पावणीचा खेळ झाला आणि आता पुन्हा आम्ही घरी जायला निघालो. तर पुन्हा एकदा बघा किती छान निसर्ग दिसत आहे आणि किती सुंदर वातावरण आहे. तलावामध्ये सुद्धा भरपूर पाणी आहे. आता पुन्हा आम्ही माहेरी आल्यानंतर तुम्हाला तलाव नक्की दाखवू. तर आता आम्ही पोचलो आहे भावाच्या शेतात आणि भावाच्या शेतात बघा भरपूर माकडं आहेत. इथे आहेत चवळीच्या शेंगा आणि चवळीच्या शेंगा कालवणाला न्यायला आलो आहे आणि माकडं मुलांना तांगडत आहेत. चांगली मी अशी आली पाहिजे. तर आता आम्ही चवळीच्या शेंगा तोडून घरी चाललो आहे आणि हा माझा भावाचा मुलगा म्हणतोय आत्या जायचं नाही, कारण आम्ही आलो की त्याला एन्जॉय करायला भेटतं म्हणून तो म्हणतोय जाऊ नका. तर आजचा तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. सपोर्ट करा. आणि आता मी मस्तपैकी घरी गेल्यानंतर या चवळीची आमटी बनवणार आहे. ताज्या ताज्या चवळीची आमटी खायला खूप छान लागते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद.